हा असू द्या असू द्या. जाकीर भाई खम्मा गणिसो रम्मा गणिसो खम्मा गणिसो. चला चला तांदूळवाडी पिलिव या दोन्ही संघामध्ये चाललेला सामना मैदानामध्ये प्रति पाहतो 5 षटकाचा सामना असेल, 2 षटकाचा पॉवर प्ले असेल, जबरदस्त सामना होईल याची अपेक्षा आपल्याला असेल. कारण युवा सम्राट भाळवणी संघ असेल, त्यानंतर आपला जांभूळ संघ असेल, या दोन्ही संघामध्ये प्रतिस्पर्धी लढत जी होत झाली ती मात्र जबरदस्त. 53 धावेचा सामना जवळजवळ गोलंदाजीच्या दिशेने जिंकला गेला. सुंदर असा चेंडू ऑफसाईडला चेंडू येतोय, त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे, थोडा घसरतोय थोडा, पण सुरुवात तर झालेली आहे सामन्याला. आणि पहिल्या चेंडूसाठी चित्र मैदानात इतकं सुंदर इथे बदलतंय, पाहूया आपण. सुरुवात दोन्ही संघाची आक्रमक सुरुवात असेल. चांगला चेंडू यावेळेस साइड स्क्रीनकडे. वाह, स्टेट टॉपचा हा चेंडू होता, जबरदस्त अडवला गेला. इतकं सुंदर क्षेत्ररक्षण, क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती सामने जिंकता येतात हे तुम्हाला प्रश्न मैदानामध्ये मगाच्या मॅचला कळले. आज जर बघितलं गेलं तर राजू आहे, राजू शिंदे, अतुल सर असतील गोलंदाजीसाठी. वैयक्तिक पहिलं षटक, संघाचं पहिलं षटक. 1 धाव मैदानामध्ये 2 चेंडूमध्ये. रिव्हर्शिप खेळायचा प्रयत्न, गॅप मध्ये टोलवला चेंडू, थर्ड मॅन कडे निघालेला आहे, मैदानात धरून सीमा रेषा फोडतोय. यावेळेस येतोय दमदार, पॉवरफुल, बत्तीगुल, सक्सेसफुल असा एक जबरदस्त षटकार. चौकार चौकार चौकार. तर भावी मेंबर आदरणीय मुन्ना इनामदार यांच्याकडून सलग 3 षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक माझ्याकडे आलेलं आहे. 4 चौकाराला 500 रुपये आणि 3 षटकारालाही 500 रुपये. सुंदर असा चेंडू, क्लीन बॉल. ओहो, क्लीन बोल्ड. यावेळेस त्रिफळाचित असेल, चेंडू लॉक पद्धतीचा होता, आत आला थोडासा चेंडू आणि सरळ एसटी मध्ये आदळला. त्रिफळाचित यावेळेस फलंदाज वापस येतोय. हा, या विकेटसाठी नवनाथ कदम यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक मैदानामध्ये गोलंदाजाच्या खात्यावरती जमा होत आहे. धन्यवाद सर. नवनाथ कदम साहेबांनी टॉस केला आणि टॉस केल्यानंतर पारितोषिकही लावलेलं आहे. प्रतिस्पर्धी संघ मैदानामध्ये इतका हल्ला चाललाय की 4 चेंडूमध्ये 1 विकेट आणि 5 धावा. चौकाराचं पारितोषिक आहे ते मात्र मैदानामध्ये चालूच आहे. 4 चौकाराच्या पारितोषिकाला चला चला सामन्याला पिकअप करा सर. अतुल पुढचा चेंडू घेऊन येत आहे. सूरज यावेळेस चेंडू सरळ चाललेला आहे, डीप स्क्वेअर लेकला, चेंडू मैदानाला धरून निघालेला आहे. क्षेत्ररक्षण सुंदर आहे. जोपर्यंत चेंडू उचलतो तोपर्यंत मात्र नक्कीच दोन्ही फलंदाजांनी आपलं कामकाज पूर्ण केलेलं आहे. दरम्यान पाहिले गेलं तर पिलीव संघ मैदानात ज्यावेळेस उतरला त्यावेळेस 1 विकेट गमावत गमावत 5 चेंडूमध्ये 7 धावा बनवण्याची ही पारी मैदानातून आपल्याला पाहायला मिळते. सूरज 1 चेंडू 2 धावा. राजू शिंदे नॉन स्ट्राईक वरती खेळत आहे. अतुलने मात्र सफल गोलंदाज 101 रुपयाचे पारितोषिक त्याच्या खात्यावरती आहे. आकुट टप्प्याचा चेंडू, यावेळेस चेंडू हवेत फायर होतोय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे आणि झेल टिपण्याचा प्रयत्न होता, हातातनं झेल सुटलाय गडबडीमध्ये. प्रति पाहिलं गेलं तर दुसऱ्या खेळाडूंनी फॉलोअप करून झेल सोडलाय. नक्कीच झेल हा मैदानामध्ये सुटला जातोय आणि एक मोठा झेल म्हणजे चांगल्या खेळाडूकडून जर झेल सुटत असेल तर नक्कीच मॅच मैदानामध्ये षटक संपलेला आहे. यावेळेस 1 षटकाच्या सांगतेनंतर 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 8 धावा आलेल्या आहेत.
मैदानातून बाहेर. युवा सम्राट चषक 2026 भव्य आणि दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. 8 धावा स्कोर पटावरती आलेले आहेत राजू शिंदे. यावेळेस स्ट्राईक वरती खेळताना सूरज, नॉन स्ट्राईक वरती खेळताना गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलेलं आहे. परिवर्तन म्हणजे नक्कीच पहिल्या षटकात अतुल सरांनी 1 विकेट मिळवली, 8 धावा दिल्यात, म्हणजे प्रति चांगलं षटक मैदानामध्ये टाकण्याचा प्रयत्न. आलेत का? हा, चांगला चेंडू यावेळेस ऑप्टिकच्या दिशेने. दरम्यान याही चेंडूवरती निर्धाव पद्धतीच्या दिशेने आपल्याला चित्र दिसतंय. तर आमचे प्रेक्षक म्हणून आदरणीय नामदेवजी लिंगे साहेब यांचे, नामदेवजी लाले साहेब यांचे तर आगमन होतंय. त्यांचे मनापासून मी कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. दरम्यान हा चेंडू शरीराचा वेध घेणारा, पायाचा वेध घेतोय चेंडू. पुढे खेळताना मात्र एक पाऊल पुढे खेळताना फलंदाजाला नक्कीच पाहतोय आपण की थोडस कष्ट लागते, पण एक एक चेंडू जर बॅटमध्ये अडकला तर नक्कीच तो षटकार चौकाराकडे जाऊ शकतो. कारण दोन्ही पहिल्या बापूराव साठी 350 रुपये जाकीर कडून पारितोषिक आहे बरं का. या चेंडूला जर विकेट घेतली तर, आणि दुसरी घेतली तर 120. वा, सुंदर चेंडू लॉंग ऑनच्या दिशेमध्ये चेंडू येतो. सरळ सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. कॉल केला, यावेळेस चुकणार नाही. कारण पहिल्या चुकीला जर माफी नसेल तर दुसऱ्या चुकीला सुद्धा माफी नाही. यावेळेस चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. आणि या चेंडूला पाहिलं गेलं तर धावा मैदानातून येतात 2, म्हणजे 10 धावा स्कोर पटावरती सजलेल्या आहेत. तर दादा इनामदारचे वडील मात्र याकूबभाईच्या घरी इथं मॅच बघत आहेत. काय सुंदर वातावरण आहे बघा. मोबाईल खोललाय, दादा मॅच मध्ये आहे. हात केलाय त्यांनी मला वर. धन्यवाद सर, धन्यवाद. मॅच बघताना अगदी मोठा आनंद येत असेल. नक्कीच. जाकीर भाई म्हणतात आमच्या म्हाताऱ्याला बोलू का? सर तुमचं म्हातारे मॅच बघतोय मोबाईलवर. जळ्या मैदानाकडे सर लॉंग ऑफचा जो चेंडू आहे, दरम्यान क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. 12 धावा स्कोर पटावरती आलेले आहेत. दुसऱ्या षटकात 2 चेंडू येणं अजून बाकी आहेत. तर नक्कीच नागे सरांचं चांगलं कार्य आहे साहेब. पाणी आमच्यापर्यंत पोहोचवतंय. दररोज 10 ते 15 20 झार त्यांच्या आमच्याकडे येत आहेत. नागेश शिंदे यावेळेस काय सुपर फटका असेल. पॉवरफुल, 32 गुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, कुल कुल आलाय डरबी कुल षटकार. यावेळेस धावसंख्येमध्ये उसळी मारली जाते. 4 चौकाराचं पारितोषिक आहे, 500 रुपये. सन्माननीय मुन्ना इनामदार यांच्याकडून भावी मेंबर आहेत. तसंच मला वाटतं विकेटसाठी बापूरावसाठी मात्र जाकीर सरांकडून 350 रुपये आहेत. या चेंडूला जर विकेट घेतली तर, आणि पुढच्या चेंडूला जर विकेट घेतली तर 120 रुपये आहेत. आता 120 राहिलेत बरं का. 350 रुपये संपलेले आहेत. 18 हसायचं नाही, गालावरती कळी दिसली नाही पाहिजे, गुलाबाच्या पाकळ्या दिसल्या पाहिजेत. 18 धावा झालेल्या आहेत. आणि हसलं तर एकदम अगदी खुलून हसायचं आहे. आता खुलून कसं हसायचं हेच मला माहित नाही अजून. चला बॉल टाकात. जे हसतात त्यांना माहित आहे. अजून काजी सर बी सारखे खुलून हसतात, कारण मैदान आपलं आहे. खुलून हसतात. आणि मैदानावर चाललेलं जे काय रणसंग्राम ते तुमच्या समोर चाललंय, त्यामुळे अजून खुलून हसतात. वा, यावेळेस बापू हे 120. हा, कंटिन्यू आहेत बरं का व्हाईट बॉल. तर वैभव वाघमारे यांचे सुद्धा वडील आलेले आहेत. वैभव, आज मला वाटतं खूपच सगळ्यांचे वडील मॅच बघायसाठी आलेले आहेत. हौसाला मोल नाही. नाही, बरोबर आहे जाकीर सर. आता तुमचा नंबर आहे, बोलवा पप्पाला. ओ हो, यावेळेस पराक्रम घडवला आहे फलंदाजाने. चेंडू लॉंग लेगच्या वरनं गेलाय. सिक्सर, सिक्सर. 6 धावा वाढल्यात, 25 धावा वाढल्यात तिकडे स्कोर पटावरती. हा, पप्पाला सुद्धा माहित असावं आपलं पोरग काय करतंय मैदानावर जाऊन. तथा सन्माननीय नाना लोखंडे यांनी बॉल तिकडनं इकडे टाकावा. नाना, तर नक्कीच बरोबर आहे की दादा इनामदार यांचे वडील तिकडनं मॅच बघत आहेत. आपलं पोरग काय करतंय मैदानात. दररोज उठतंय 6 वाजता, जातंय मैदानाकडे. इथं येऊन नेमकं काय करतंय. बरोबर आहे का इनामदार साहेब? हा, चला चला, कुणाला बॉल आणायला पाठवा. 25 धावा झाले सर.
पितांबर कुठे गेलेत? तर जावे मैदानाकडे 25 धावा मैदानामध्ये आतापर्यंत आलेले आहेत. षटक क्रमांक दुसरं मैदानातून संपलं जाते 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. सूरज खेळतोय 8 चेंडू मध्ये 19 धावेवरती आणि राजू शिंदे खेळत आहेत 2 चेंडू मध्ये 1 धावेवरती. सामना मैदानामध्ये पिलीव आणि तांदूळवाडी या दोन्ही संघामध्ये चाललेला आहे. तर आता दादा इनामदारनं अजून मला वाटतं अजून एक सूचना दिली आहे. मोठा बंधू बी आलेला आशपाक, अख्खी फॅमिली आली क्रिकेट बघायसाठी. तू सुद्धा क्रिकेटर आहेत बरं का, त्यांनी सुद्धा क्रिकेटर आहेत. आणि सर चांगलं काम आहे. क्रिकेट म्हणजे कला आणि क्रीडा. मित्रांनो 2-2 वाजेपर्यंत मोबाईल मध्ये बोटं घालण्यापेक्षा 6 वाजता मैदानात या. खरंच स्वामी विवेकानंद यांनी चांगली तुलना केलेली आहे. कुणाला तर वाढदिवसाला काय बॅट बॉल द्या, मैदानाची दिशा दाखवा. चांगला चेंडू यावेळेस हुक केलाय, पॉवरफुल बल्कि सुपर पॉवरफुल हुक केला. चेंडू सरळ जातोय, आकाशामध्ये शेअर करतो 6 धावेसाठी. तर सन्माननीय जाकीर पटेल यांचं इथं आगमन होत आहे. कॉमेंट्री कक्षामध्ये तुम्ही यावं. आगतम स्वागतम सुस्वागतम. तसेच आमचे मित्र मुन्ना सर आहेत, मागाच आले त्यांनी. इथं सामन्याला बक्षीस आहे त्यांचं 4 चौकाराचं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. भावी मेंबर आहेत ते. व्हाईट बॉल असेल. जंपा जे नाव चेंज करा जरा थोडस. राजूच्या दिशेने उमेश आहे. 12वा खेळाडू माझ्याकडे पाठवा सर. नाव थोडं चेंज करता येते. 12वा खेळाडू पाठवा. चांगला चेंडू यावेळेस स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये खेळून काढलेला चेंडू आहे. चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. इथंही मला वाटतं कम्प्लीट दोन्ही फलंदाजाच्या दिशेने एक दिशा दिसते सर. धावसंख्या बनवायची जर असेल तर प्रत्येक बॉलला 30 पावलाच्या बाहेर पाठवायचं, नंतर धावायचं. प्रति 34 धावा स्कोर पटावरती येत आहेत. 2.2 म्हणजे 4 चेंडू अजून येणं बाकी आहेत या षटकातले अतुल सरांचे. खोलटप्प्याचा चेंडू अतुल यावेळेस टाकतोय, मात्र थोडा बाहेरच्या दिशेला चेंडू टाकलाय आणि आज झालेला टर्न लेग स्विंग असं म्हणलं जातं. कारण लेग स्विंगचे गोलंदाज भरपूर आहेत, पण आउट स्विंग करणारे फलंदाज गोलंदाज अष्टपैलू खेळाडू जरा थोडेसे क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये थोडेसे नक्कीच कमी आहेत. चांगला चेंडू यावेळेस हेलिकॉप्टर फिरवायचा प्रयत्न होता, लँड करायचा प्रयत्न होता. डिझेल संपलेला हेलिकॉप्टर मधलं. चेंडू सरळ जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. 34 धावेचा आकडा मात्र मैदानामध्ये आहे तसाच झळकतोय. 2 चेंडूला बीट केले फलंदाजाला. 4 बॉल झालेत. तिसऱ्या षटकातले 2 चेंडू येणं अजून बाकी आहेत अतुलचे. समोर उमेश प्रति षटकाला चौकाराला बॉलला काय दिशा देतोय बघूया. यावेळेस हुक केलाय. बॉम्ब मैदानामध्ये फुटलेला आहे. आउटस्टँडिंग, जबरदस्त, लवली सिक्सर मैदानामध्ये. 40 धावा आलेत. शेवटचा बॉल असेल अतुलचा. बऱ्याच वेळानंतर आक्रमक फलंदाज मैदानामध्ये वेगळी दिशा दाखवताना चेंडूला मिड विकेट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सरळ चेंडू तरंगतोय 6 धावेसाठी. फटक्यात वजन धावा आल्यात अर्धा डझन. 40 धावा आल्यात स्कोर पटावरती. आणि नक्कीच दादा इनामदार कमिटीचे संयोजक आयोजक आहेत. लहान लहान मुलं पण त्यांच्या इथं पाहत आहेत क्रिकेट. भावाची मुलगी असेल, त्यांचा मुलगा असेल आणि तिकडे पप्पा बसलेत. दादा क्रिकेटवरती खूप प्रेम आहे. पंचांचा निकाल माझ्याकडे येतो. षटकाची सांगता होती. 3 षटकाच्या सांगतेनंतर 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 41 धावा स्कोर पटावरती आलेले आहेत. चांगली धावसंख्या मैदानामध्ये येते. सूरज 20 धावेवरती खेळतो 9 चेंडूमध्ये आणि उमेश 7 चेंडूमध्ये 14 धावेवरती खेळतोय. सामना असेल 5 षटकाचा. दरम्यान आपण पाहिलं तर 12 चेंडू मध्ये अजून किती धावा प्रोजेक्ट स्कोर दाखवतोय 85 किंवा 82. बघूया. अनुमान लावला जातो प्रोजेक्ट स्कोर. अनुमान थोडा लावला जातो सर. कारण आतापर्यंत सर क्रिकेटमध्ये आम्ही काय शिकलो तर 85 या गतीनं काय जातंय. गतीनं 10च्या 12च्या 14च्या 13.67 रन रेट असेल तर 85-82 धावेचा प्रोजेक्ट स्कोर दाखवतोय 5 षटकाच्या दिशेने जर बघितलं गेलं तर. स्ट्राईक वरती खेळताना उमेश
आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलंय. गणेश आलेला आहे. उमेशचा नक्कीच पाठीमागचा जो षटकार होता तो अस्मरणीय देखणा षटकार होता. सुंदर असा चेंडू ऑनसाइडच्या दिशेमध्ये खेळाय. मिड विकेटला जातोय चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तिथेही क्षेत्ररक्षक डीप लाईनला सजवलेला आहे आणि ज्या वेळेस डीप लाईनला क्षेत्ररक्षक सजवतात त्यावेळेस त्या खेळाडूला फिल्डिंग करण्यासाठी सोपं जातं, कारण चेंडू येणार असतो तो वेळाने येणार असतो आपल्याकडे. 42 धावा स्कोर पटावरती आलेले आहेत. 3.1. सुंदर असा चेंडू यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. तर अंकुशजी गायकवाड आणि महादेवजी कुदळे यांचं इथं आगमन होतं. कमिटीच्या वतीने मी त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. अंकुश गायकवाड आणि महादेवजी कुदळे साहेब प्रत्येक मॅचला आपण पाहतोय की 3 षटकाराचं जे पारितोषिक आहे कंपल्सरी 1100 रुपये. षटकाराचं नाव घेतलं आणि मैदानात षटकार गेला सरळ. नगरसेवक लखनदादा चौगुले मित्र परिवार यांच्याकडून हे पारितोषिक आहे. सलग 3 षटकाराला 1100 रुपये. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या उसळलेले. यावेळेस मात्र 49 धावा आलेले स्कोर पटावरती. 4थ्या षटकामध्ये 3 चेंडू अजून बाकी आहेत. 9 चेंडू आणि 21 धावा वैयक्तिक उमेशच्या बॅटमधून निघालेले. कडक प्रहार. 3 सिक्सर मैदानात त्याच्या बॅटमधून आलेले. जबरदस्त. चौकार मात्र नाहीये. चांगला चेंडू. यावेळेस नक्की चेंडू जातोय सर लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक जवळ आहे. साईड स्क्रीनकडे चेंडू अडवलेला आहे त्यांनी. धावफलकामध्ये पुन्हा वारंवार थोडासा एक्का दुक्का बदल होतोय. 50 धावा मैदानामध्ये आलेल्या आहेत. पिलीव संघाला मात्र युवा सम्राट चषकाच्या वतीनं शुभेच्छा दिल्या जात आहेत. 50 धावा स्कोर पटावरती सजलेले आहेत. 53 धावेचा सामना पाठीमागचा जर बघितला गेला तर जबरदस्त झाला. प्रतिस्पर्धी संघावरती हल्ला करत असताना आतापर्यंत 4थ्या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा चेंडू गणेशचा. खोल टप्प्याचा चेंडू. यॉर्कर लाईनचा चेंडू होता. हेलिकॉप्टर खेळाय. थोडा क्रॉस लाईन मध्ये चाललाय स्क्वेअर लेग कडे. क्षेत्ररक्षक मात्र तिथं तैनात आहे. 30 पावलाच्या बाहेर डीप लाईनला. शेवटचा बॉल असेल गणेशचा. सामना करेल उमेश. यातला विनर डायरेक्ट युवा सम्राट भालवणी संघाबरोबर लढेल. चांगला चेंडू. हेलिकॉप्टर पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळाला आपल्याला. ऑफसाईडला चेंडू चाललेला आहे. 4 षटकाच्या सांगतेनंतर 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 52 धावा आलेल्या स्कोर पटावरती. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो मात्र भालोनी संघाबरोबर युवा सम्राट संघाबरोबर लढल. पण कोणता संघ असेल, पिलीव असेल की तांदूळवाडी संघ असेल, या दोन्ही संघामध्ये चाललेला सामना त्यामध्ये निर्णायक शेवटच्या विनिंग कडे आपण जातोय. यानंतर जवळजवळ मारतो 6 चेंडूच्या नंतर. पुन्हा एकदा बापू आलेले आहेत मैदानामध्ये. बापूसाठी खास करून पारितोषिक आहे जाकीर तांबोळे यांचं. पुन्हा एकदा तसंच पारितोषिक आहे. या बॉलला 350 आणि पुढच्या बॉलला 120. मंकड वॉर्निंग आहे सर आपल्याकडे. हा मंकड वॉर्निंग आहे. आणि नंतर जर तुम्ही मग पंच रामलिंग सर आपण वॉर्निंग आहे. मंकड वॉर्निंग आहे. नवा कदम यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे विकेट जर मिळाली तर. हा नवा कदम साहेब यांच्या संयुक्त माध्यमातून या विकेटसाठी 101 रुपयाचं पारितोषिक बापू सरांच्या खात्यावरती जमा होते. 52 धावा स्कोर पटावरती सजलेले आहेत. शेवटच्या षटक मैदानामध्ये बापू यांच्याद्वारे सूरज 11 चेंडूमध्ये 22 धावेवरती खेळतोय. आणि आता मात्र एक फलंदाज तंबूकडे निघालेला आहे. बॅक टू द पेवेलियन. एक मोठी विकेट मैदानामध्ये जाते पिलीव संघाची. तांदूळवाडी संघ मात्र अतिशय तगडा मुकाबला बनवण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. बापूला विकेट मिळालेली आहे. नवनाथ कदम साहेबांचंही पारितोषिक. जावेद सर सामन्याचा आनंद घेत आहेत. आमचे जिवलक मित्र केशरी आंब्याचे सर्वे सर्वा. भाळोनी गावामध्ये म्हणलं तर केशरी आंबा त्यांच्याकडे सुप्रसिद्ध मिळतो.
सुंदर असा चेंडू यावेळेस हवेत चेंडू गेलेला आहे. आहा हा, याही विकेटसाठी बापूच्या गालावरती आता मात्र गुलाबाची कळी आली. जास्वंतीची मगा आली, आता गुलाबाची कळी आली. 52 धावेवरती पुन्हा एकदा पेलिव संघाची मोठी विकेट मैदानामध्ये जाते. सर मगा जर बघितलं गेलं तर जे सामना जमला होता उमेशच्या माध्यमातून मैदानात, उमेश एक स्फोटक फलंदाज, 3 षटकाराचंही पारितोषिक आहे, इकडं 3 चौकाराचं पारितोषिक आहे. 3 चौकार अजून जर सलग तुम्ही मारले मैदानामध्ये तर मुन्ना इनामदार यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. 52 धावा झालेले, 4 बॉल शिल्लक असतील बापू येणाऱ्या षटकातले. 2 चेंडू गेलेले आहेत. रामलिंग मेन पंचालच्या भूमिकेमध्ये आहेत आणि स्कोरलिंग पंचालच्या भूमिकेमध्ये आमचे भालोनी गावचे आनंद चव्हाण आणि बालाजी खंदारे. सुंदर चेंडू, एक पाऊल पुढे, उघडा डोळे बघा नीट. धावसंख्येमध्ये यावेळेस मात्र रेष पडली थीट, धावसंख्या वाढते. 3 बॉल येणं बाकी आहे. 53 धावा, 3 विकेट्स पिलीव संघाकडे. पुढचा चेंडू बापू सरांचा, सामना करतो सूरज. 22 धावती खेळताय सूरज. आकुट टप्प्याचा चेंडू आपल्या फॉलोआउट थ्रो मध्ये हिट करायचा प्रयत्न. 2 बॉल शिल्लक, 53 धावा. जांभूड संघाचे कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स कडे यायचा आहे. पितांबर सरांचा कॉल आहे. जांभूड संघाचे कॅप्टन. सुपर फटका, पॉवरफुल, 32 गोल सक्सेसफुल. नागेश्वर बॉल टाका. तारामध्ये अडकताल बरं का नागेश्वर. शेवटचा बॉल असेल बरं का. 59 धावा झालेले आहेत. एकोणसाठ धावा, शेवटचा बॉल बापू सरांचा. याही बॉलला जर विकेट घेतली तर सन्माननीय पहिले 200 जमा आहेत माझ्याकडे बरं का, नवनाथ कदम साहेबांचेच. यानंतर जाऊया पाठीमागे. चेंडू चाललेला आहे, चेंडू सरळ गेलेला आहे, पण आता चौकार गेला आहे. मुन्ना साहेबांचं बक्षीस मैदानातच आहे. बक्षीस हावसानं लावलेले, भोंगा वाजला, मॅच संपली. 59 नंतर जातोय पुढे मी. 63 धावा जिंकण्यासाठी 64 धाव्याचं लक्ष असेल. 64 धावा जिंकण्यासाठी. बॉल इकडे टाका. कुणाकडे आहे बॉल? जांभूड संघाचे 64. जांभूड संघाचे कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं आहे. यातला विनर डायरेक्ट भालोनी संघाबरोबर लढणार आहे. ही स्पर्धा 3 दिवसाच्या अगोदर मैदानामध्ये उभी राहिली. जवळजवळ या स्पर्धेला सर्व कमिटीने जे काय पाहिजे मैदानामध्ये, पाण्याची सोय असेल, बॉल तगडे असतील, त्यावेळेस मैदान स्वच्छता केलेली आहे मैदानामध्ये. आणि प्रति दिवस जर बघितलं गेलं तर मैदानाचा फेरफटका मारण्यासाठी सन्माननीय उद्योग समूहाचे सर्वे सर्वा, तसेच सन्माननीय शशिकांत इबोते साहेब, तसेच कमिटीचे सर्वे सर्वा जर बघितलं गेलं आपण तर बरेच जण आज बघील. अर्जुन माने असतील, जाकीर तांबोळी, दादा इनामदार, पितांबर तारळकर, तसेच बापू जाधव कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं आपण. विशेष सहकार्य एकही बक्षीस आमच्या स्पर्धेचं मिस होणार नाही. 100% लाईव्ह मध्ये आहे. 200 रुपये माझ्याकडे जमा आहेत बापूचे, काळजी करू नका सर. चला चला मैदानामध्ये या लवकरात लवकर. तांदूळवाडी आणि पिलीव. सन्माननीय मदन आबा साबळे यांचं इथं आगमन होतंय. मी कमिटीकडून त्यांचं स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. ते मुन्ना साहेबांचे खास जिगर आहेत आणि आमचे पण मित्र आहेत. आबा आपण बसायचं आहे मंडपामध्ये, व्यासपीठावरती बसायचं आहे. या स्पर्धेला चांगलं सहकार्य जर बघितलं तर वाह क्या बात आहे.
अगदी सुंदर अशा लाईनअप मध्ये मैदानात येताना संघ खेळाडूंची खेळण्याची ती दिशा आहे, ती दृश्य आहे, पाहूनच प्रेक्षकांना वाटते की हा संघ टेनिस बॉल क्षेत्रामध्ये इन्व्हॉल्व आहे आणि ज्या खेळाडूंना शिस्त आहे, एक शिस्तबद्ध संघ आहे. पहिल्या दिवशी उद्घाटनाच्या समारंभाच्या दिवशी सन्माननीय शंकरजी शिंदे PSI साहेब, तसेच माननीय इंगळे सर, तसेच सन्माननीय सीतारामजी माने, गुरुकृपा कंस्ट्रक्शनचे सर्वेसर्वा, तसेच नागेश गवळी महालक्ष्मी मोबाईल शॉपीचे ऑनर, तसेच सन्माननीय रवी गवळी यश इंजिनिअरिंगचे सर्वेसर्वा, सन्माननीय विकास डंबाळ कलेक्शनचे सर्वेसर्वा, अमित बिडवे धनश्री इलेक्ट्रॉनिकचे सर्वेसर्वा, या स्पर्धेला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचं मनापासून आभार मानलं जातोय. आजचा शेवटचा दिवस असेल, गटातले सामने होतील, त्यामध्ये आज पिलीव आहे, त्यानंतर तांदुळवाडी आहे, जांभूळ आणि भाळवणी या 4 संघाचा समावेश आज आहे. आज पाहतोय या विनर विनिंग नंतर आपण सम्राट भाळवणी संघासमोर एक सामना असेल, यातला विनर, आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो तो जिंकलेला जो संघ असेल तो डायरेक्ट क्वार्टर फायनल मध्ये जाईल. त्यानंतर लुजर मध्ये एक मॅच होईल, त्यातला जिंकलेला संघ आणि विनर मध्ये हारलेला संघ, या दोन्ही संघामध्ये एक मॅच होईल आणि ती मॅच मात्र दावेदार प्री क्वार्टरची असेल. लीग पद्धतीच्या मॅचेस मध्ये असंच असतं साहेब, कारण मॅचेस ज्यावेळेस होतात त्यावेळेस एका दिवसासाठी आपल्याला बरंच काही करावं लागतं. 4 मॅचेस खेळावं लागतात, 3-4 मॅचेस खेळून आपल्याला आजचा हाफ नोंदवावा लागतो. तसं कुणाच्या खात्यावरती आज यश आहे? पितांबर साहेब मैदानामध्ये, दादा इनामदार, तर नक्कीच मला वाटतं सन्माननीय सुनील पाटील साहेबांचं इथं आगमन होत आहे. कमिटीच्या वतीने त्यांचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत केलं जात आहे. सुनील पाटील साहेब कला आणि क्रीडा या मैदानावरती येत असताना मित्रांनो, तसेच सरपंच रणजित जाधव साहेब यांचं इथं आगमन होत आहे, त्यांचंही मनपूर्वक कमिटीच्या वतीने स्वागत केलं जात आहे. निहाल शेख सर चेअरमन, तसेच सौरभजी तारळकर, तसेच त्यांचे सहकारी मित्र आणि हनुमंत गायकवाड सर आहेत, तसेच सन्माननीय माऊली माने, हनुमंत गायकवाड राजे, तसेच चेअरमन साहेब, सरपंच साहेब आणि कमिटीचे आमचे कार्यकर्ते वैभव सर असतील आणि पितांबर सर असतील. एक सुंदर अशी एंट्री मैदानामध्ये होते. कला आणि क्रीडाची एंट्री सर वेगळीच असते, झलक वेगळी असते. तुमची आदा आम्ही फिदा, तर व्यासपीठावरती बसायचं आहे. धन्यवाद सर, मनापासून आपला आभार मानला जातो, मनापासून मनापर्यंत. कला क्रीडा तुमच्यामुळं खरंच बघण्यासाठी आनंद मिळतो. मन भरून शुभेच्छा. चला जाऊया मैदानाकडे. अतिशय उत्कृष्ट असा सामना मैदानामध्ये रंगलेला आहे. रंगलेला थरार मैदानामध्ये, याच देही याच डोळा आपण पाहतो. भावी सरपंच, भावी मेंबर नक्कीच आमचे हनुमंत सर आहेत, राजे भावी सरपंच मेंबर, सॉरी हा सर, भावी सरपंच सागर भोसले, रोख पारितोषिक आलेलं आहे सुनील पाटील यांच्याकडून 3 षटकारासाठी. 3 चेंडूला 3 षटकार. सुनील पाटील यांच्याकडून आलेलं पारितोषिक मैदानामध्ये याच विनिंग साठी लागू असेल. कंटिन्यू पारितोषिक आहे. नगरसेवक लखनदादा चौगुले मित्र परिवार भाळवणी यांच्याकडून 1100 रुपये प्रति 3 षटकाराला. आपटलेला चेंडू यावेळेस मिड ऑफच्या दिशेमध्ये खेळून काढलेला चेंडू आहे. दरम्यान या चेंडूवरती मात्र पहिल्या चेंडूलाच सिग्नल दिलेला आहे आणि पंचांनी नो बॉलचा सिग्नल दिलेला आहे माझ्याकडे. हा सर नो बॉल कशाचा आहे तर कंपल्सरी पाहायला गेलो तर हाईटचा नो बॉल आहे आणि हाईटच्या नो बॉलला लाईन टचचा आहे का? हा, पिचच्या खाली पडलाय. सुंदर असा चेंडू यावेळेस लॉंग ऑफला चेंडू पाठवलेला आहे. खेळून काढतो चेंडू आणि इथे येतोय दमदार पॉवरफुल युवा सम्राट चषकचा हात चौकार. धावसंख्येत वाढ होते. 5 धावा आलेत स्कोर पटावरती.
29 चेंडूमध्ये 59 धाव्याची आवश्यकता अजून जिंकण्यासाठी असेल तांदुळवाडी संघाला. पिलीव संघाने तर आपलं समीकरण मैदानामध्ये तसेच सन्माननीय रणजित जाधव सरपंच साहेब सामन्याचा आनंद घेत आहेत. चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सन्माननीय सुनीलजी पाटील साहेब सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक आभार मानलं जातं. तसेच चेअरमन साहेब आहेत आमचे निहाल सर. सुंदर चेंडू यावेळी थर्ड मॅन कडे निघालेला चेंडू आहे. मैदानाला धरून क्षेत्ररक्षक मात्र धावतो. चित्त्याच्या गतीने चेंडूवरती धाव फलक मात्र बदलते प्रत्येक सेकंदाला. तसेच सौरभ तारळकर यांचं इथं आगमन होतंय आणि मैदानामधून सामन्याचा आनंद घेत आहेत. लाईव्ह क्रिकेट बघण्याची मजाच वेगळी असते मित्रांनो. आणि जाकीर तांबोळे यांचा मुलगा पण आलेला आहे मैदानामध्ये. नक्कीच आता काय सर हे वैशिष्ट्य असं आहे क्रिकेटमध्ये पाहिलं गेलं तर एक दिमागदार आणि दिलदार मैदानातून येतोय षटकार. आमच्या लाईव्ह मध्ये दिलदार आणि षटकारही दिलदार, फटकाही दिलदार आहे. 3 षटकाराचं पारितोषिक मैदानामध्ये येतंय. प्रति 3 षटकार मारले तर तुम्हाला जवळजवळ 2000 रुपये पारितोषिक मिळेल. म्हणजे लखनदादा चौगुले मित्र परिवाराच्या वतीनं इथं दिलेलं आहे 1100 रुपये. आणि तसेच आमचे सुनील पाटील साहेबांच्या वतीनं ही 3 षटकाराचं 500 रुपयाचं पारितोषिक. 27 बॉल मध्ये 52 धावेची आवश्यकता असेल. आज भाळवणीचा संघ मैदानामध्ये प्रथमतः पहिल्या सामन्यासाठी उतरला. त्यानंतर संघाने जीत हासिल केली आणि दुसरा सामना खेळण्यासाठी पुन्हा एकदा आपण पाहतो यातला विनर मैदानामध्ये भाळवणी संघाबरोबर लढत देणार आहे. आकुट टप्प्याचा चेंडू पंच केलाय, थोडासा जातोय सरळ थर्ड मॅन कडे. चेंडू निघालेला आहे, सीमारेषा फोडतो का? जबरदस्त, पॉवरफुल, बत्तीगुल, सक्सेसफुल, कुल कुल डर्बी कुल असा येतोय चौकार. या चौकाराच्या साह्याने धावफलक 16 वरती जाऊन पोहोचलेला आहे. आणि आता मात्र मुन्ना साहेब यांचं पारितोषिक निहाल शेख यांच्या नावावरती जाते. 3 चौकाराचं 500 रुपयाचं पारितोषिक. 3 चौकार जर मैदानात गेले तर 500 रुपयाचं पारितोषिक चेअरमन निहाल शेख यांच्याकडून दिलं जाईल. 26 बॉल मध्ये 48 धावेची आवश्यकता असेल तांदुळवाडी संघाला जिंकण्यासाठी. पहिल्या जोडीमध्ये अतुल सर आहेत, राहुल सर आहेत आणि गोलंदाजी टाकण्यासाठी मात्र आक्रमक गोलंदाज, युवा गोलंदाज राऊंड विकेटने गोलंदाजी टाकत आहेत. खोलटप्प्याचा चेंडू यावेळेस कव्हरच्या दिशेने चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. पेस पुल केलेला आहे थोडासा. यावेळेस मात्र नक्कीच 1 धाव मिळते. एका धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचते 17 वरती. 17 म्हणजे क्रिकेटचा खतरा. पाहतोय आपण चाललेला युवा सम्राट चषकाच्या वतीनं आज 4था दिवस आहे. 4था गट आज कुठला जाईल. पहिल्या दिवशी पिशेवाडी संघाने मैदानामधून आपली जीत हासिल केली. सौरभ भोसले साहेबांचं इथं आगमन होतंय. नक्कीच चेंडू थोडा भरकटतोय. नो बॉलचा इशारा केलाय पंचांनी. नो बॉल पुढे जातोय मी. 18 धावा स्कोर पटावरती आलेले आहेत आणि धावफलक जाऊन पोहोचतोय 22 वरती. कंप्लीट या चेंडूवरती फ्रीट असेल बरं का सर. शेवटचा बॉल असेल. 22 धावा आल्या तर स्कोर पटावरती. 25 चेंडू मध्ये 42 धावेची आवश्यकता. समोर आहे तो म्हणजे राहुल. 5 धावेवरती खेळत आहे. ब्लॅक ट्रॅक आहे, ब्लॅक टी शर्ट आहे, शर्ट मात्र ब्लॅक आहे. पूर्ण अशा वातावरणामध्ये, उन्हाच्या वातावरणामध्ये ब्लॅक घातल्यानंतर ऊन लागत नाही असं म्हणतात. काय आवाज आहे तिकडं? बापू आहेत काय? जबरदस्त बापू, आवाज चांगला आहे बरं का. मान्यवर सामन्याचा आनंद घेत आहेत. सामना इतका जबरदस्त रंगेल काय सांगता येत नाही. 25 बॉल 42. चांगला चेंडू यावेळेस गुडलँड स्पॉट वरती टर्न होतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. दोन्ही हात समांतर चेंडू आलाय. अवांतर धावसंख्या मैदानामधून येते 1. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 वरती. आता राहिले 25 चेंडू आणि 41 धावेची आवश्यकता मैदानामध्ये अजून सुद्धा. बसलेले तमाम प्रेक्षक मैदानामध्ये आनंद घेत आहेत. आकुट टप्प्याचा चेंडू यावेळेस तेज तरार. काटा बदलतोय चेंडू यावेळेस टप्पा खाल्यानंतर आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. पंचांचा निकाल षटकाची समाप्ती. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा. 24 चेंडू मध्ये 41 धावेचं लक्ष अजून येणं मैदानातून बाकी आहे.
सौरभ तारळकर यांच्याकडून 3 विकेटसाठी मला वाटतं अजून 500 रुपये येत आहेत. 500 रुपये सर मैदानामध्ये आता तर बापूच्या खात्यावरती 200 रुपये आहेत. नवनाथ साहेबांनी दिलेलं तर माझ्याकडे जमायचं आणि एकाही खेळाडूला असं होणार नाही की आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून बक्षीस मिळणार नाही. रोख पारितोषिक दिलं जाईल. हे रोख स्वरूपामध्ये स्पर्धा आहे. ग्रामीण भागातल्या खेळाडूंना एक व्यासपीठ मिळावं, वाव मिळावा म्हणून हे भाळवणीचं मैदान, काजी मैदान नॉमिनल असेल. मित्रांनो, तुम्ही या मैदानात जर एखाद्या वेळेस खेळला असताल आणि आता खेळाल तर नक्कीच महाराष्ट्र टेनिस बॉलच्या बटल्यावरती तुमचं नाव नक्कीच होणार आहे. कारण या भाळवणी गावाला बरेच खेळाडू दिलेले आहेत. आपण दादा इनामदार, जाकीर तांबोळी, वैभव असे मोठे मोठे खेळाडू, त्यापेक्षा पलीकडे गेलं तर आयुब शेख भाळवणीचा स्टार सुपरस्टार खेळाडू महाराष्ट्रामध्ये गाजतोय आणि त्याचं नक्कीच नाव घेतल्यानंतर त्याच्या पाठीमागं लेबल भाळवणी या गावाचं लागतंय. खोलटप्प्याचा चेंडू गुटना वाकवलेला, गॅप मध्ये चेंडू तर्रार निघालेला आहे. सीमा रेषा फोडतोय, यावेळेस चौकार येतोय आणि या चौकारानं धावसंख्येमध्ये वाढ होते. 27 धावा आले. 23 बॉल 37 धावेचं लक्ष असेल तांदुळवाडी संघाला जिंकण्यासाठी. तर नक्कीच या काजी मैदानाचं श्रेय जाईल. कारण सर अल्ताफ सरांचं मी मनापासून आभार मानतो. अल्ताफ काजी खेळाडूंना एकतर महाराष्ट्रामध्ये बघितलं गेलं तर काही जागेवरती मैदान असतं, काही जागेवरती मैदान नसतं, पण आपल्या भाळवणी गावाला हे काजी मैदान वरदान आहे. सर तुमचंही मनपूर्वक आभार मानलं जातं कमिटीच्या वतीनं. तथा सन्माननीय हनुमंत राजे गायकवाड यांच्याकडून 3 षटकारासाठी 1000 रुपये भावी सरपंच आहेत. हनुमंत राजे गायकवाड यांच्याकडून 1000 रुपये 3 षटकाराचं बक्षीस हाय. तुम्ही काळजी करू नका, पैसे ओके आहेत सर. जावेद सर तर नक्की 23 चेंडू आणि 37 धावेचं लक्ष. सगळं पैसे जावेद सरांकडे जमा करा. काय झाले सर मैदानामध्ये? येस सर, चला जाऊया मैदानाकडे. षटकार चौकारासाठी पारितोषिक भरपूर लावलेलं आहे. आज दिवसभर नुसतं बक्षीसच असणार आहे कारण बाळवणी संघ मैदानात आहे. हा विषय आहे. विषय हार्ड, चर्चा गंभीर आहे. पितांबर आज खुश आहेत, काल लय खुश होते. राजे आज 2 दिवसात आमची मैत्री अशी झाली का नाही या बाळवणी गावामध्ये मित्र परिवारांची. 2-3 दिवसात 4 दिवसात अख्खी मला वाटतं 20-25 वर्षाची मैत्री असेल. क्या बात आहे. आता मुन्ना आमचे फॅमिली मेंबर आहेत बॉस, 25-30 वर्षाच्या अगोदरचे, पण आता माहीत झाले. हा धाव्या मैदानाकडे 23 चेंडू आणि 37 धावेचं लक्ष. सामन्यामध्ये इतकी रोमांचक स्थिती निर्माण होईल सर. समोर आहेत अतुल. सर फेअर डिलिव्हरी आहे, म्हणजे चेंडू आहे की नाही हे आपल्याला कन्फ्युज झालं होतं, पण फेअर डिलिव्हरी आहे. सुंदर चेंडू खाली उतरतोय सर. फेअर डिलिव्हरी असेल. 22 बॉल 37. खोलटप्प्याचा चेंडू क्लीन बोल्ड असेल. त्रिफळाचित यावेळेस अतुलला जागा सोडावं लागते. मोठा मासा गळाला लागलेला यावेळेस तांदुळवाडी संघाचा. बॅक टू द पेव्हिलियन अतुल. चौकाराचं पारितोषिक आहे मुन्ना राजे, षटकाराचं पारितोषिक आहे. इथं फलंदाजच तयार नाहीत जिंकण्यासाठी, पण गोलंदाजाने मात्र विकेटचं पारितोषिक मगाशी पटकवलेलं आहे. बऱ्याच वेळेस पाहिलं गेलं तर पारितोषिक लावणारे, बक्षीस दाते लावणारे आपल्याला इथं मैदानामध्ये अवेलेबल असतात आणि खेळाडूंना ती संधी मिळत नाही. पण आज सगळंच बरोबर आहे बरं का. पैसे मैदानात पोच होतील. एका षटकामध्ये हॅट्रिक जर घेतली तर सुनील पाटील यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर पुढल्या 3 चेंडूमध्ये जर हॅट्रिक मैदानात जर घेतली गोलंदाजाने तर सुनील पाटील साहेब यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक मैदानात दिलं जाईल. जय मैदानात तांदुळवाडी वर्सेस पिलीव या दोन्ही संघामध्ये चाललेला सामना
तांदुळवाडी संघाने आतापर्यंत एक विकेट गमावत धावसंख्या बनवली 27. 21 चेंडूमध्ये 37 धावेची आवश्यकता अजून मैदानात आहे. त्यामध्ये राहुल मैदानात आहे. राहुल राऊत तो नॉन स्ट्राईकला असेल आणि आता नवीन फलंदाज स्ट्राईक वरती दाखल होईल बबलू. चला गोलंदाज तयार. प्रत्येक वेळेस फिल्डिंगच्या स्पेस मध्ये बदल केला जातोय. पुन्हा एकदा 3 विकेटसाठी गोलंदाजाला सुनेरा मोका असेल. बंपर प्राइज. स्लोअर पद्धतीचा चेंडू यावेळेस मिड विकेटला मैदानाचा वेध घेत निघालेला आहे. टप्पा खातो. एक दुसरा टप्पा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. मॅन लाईन फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला. आता 20 बॉलमध्ये 36 धावेची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी तांदुळवाडी संघाला. मुन्ना इनामदार यांच्याकडून ही 3 विकेटला 500 रुपये आणि 3 षटकाराला 500 रुपये दोन्ही बाजूने पारितोषिक लावलेलं आहे. भावी मेंबर मुन्ना इनामदार. राजे मात्र भावी सरपंच आहेत. हनुमंत राजे यांच्याही पारितोषिक मैदानात आहे. जबरदस्त फटका. यावेळेस बॅटची बाहेरची कडा लागलेली आहे. शॉर्ट पॉइंट असेल, शॉर्ट गली असेल, स्लिप असेल, सेकंड स्लिप असेल, या दिशेला चेंडू मैदानामध्ये टाकला जातोय आणि तितकाच बॅटची कडा घेऊन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावतो. 19 बॉलमध्ये 36 धावेची आवश्यकता. शेवटचा बॉल असेल. चांगला चेंडू. यावेळेस लॉंग ऑफला चेंडू सरळ चाललेला आहे, भिरकवलेला आहे आणि चेंडू 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललेला आहे सरळ 4 धावेसाठी. यावेळेस षटक संपलंय सर. 32 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 18 बॉलमध्ये 32 धावेची पुन्हा एकदा आवश्यकता असेल. तर मित्रांनो, पहिल्या चेंडू पासून उद्याच्या फायनल पर्यंत नगरसेवक लखनदादा चौगुले मित्र परिवाराच्या वतीनं 1100 रुपयाचं पारितोषिक त्यांनी दिलेलं आहे आणि ते मात्र मैदानामध्ये इन्व्हॉल्व आहे. कदाचित एखाद्या षटकारामध्ये मी पाठीमागे राहत असेल तर ते 100% 3 षटकाराचं पारितोषिक 1100 रुपये अगदी सन्मानाने खेळाडूंपर्यंत पोच होईल. या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. बसलेले तमाम आमचे मित्र परिवार व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेत आहेत. मित्रांनो, अशी वेळ कधी येते तर आपल्या गावामध्ये स्पर्धा भरवल्यानंतर ही वेळ येते. व्यासपीठ सजवलं जातं, मित्र परिवाराच्या माध्यमातून आमंत्रित केलं जातं आणि ते इतकं आनंदाने आमंत्रित केलं जातं. आम्ही स्पर्धा भरवलेली आहे. तुम्ही तुमच्या मित्रांचा उत्साह जर वाढवताल तर तुमचा उत्साह तुमचा मित्र वाढवेल. हे शब्द तुम्ही मैदानाशी निगडीत नातं जोडा. या काय कार्य आपलं चालू आहे, कारण यामध्ये करिअर घडणारे खेळाडू आहेत बरं का. आता यावेळेस आपण तुम्ही ग्रामीण भागातल्या खेळाडूंसाठी जरी तुम्ही वाव दिला असेल तर शेअर सिटीच्या खेळाडूंना परत आयकॉन म्हणून वाव दिला तर अजून सुद्धा स्पर्धा मोठी होऊ शकते. आयकॉन आणायचं म्हणलं तर नक्कीच मित्रांनो एका संघाला भक्कम बाजू मिळते आणि स्पर्धेचंही नाव मोठं होतं आणि त्या खेळाडूचंही आणि संघाचंही नाव मोठं होतं. जय मैदानाकडे 18 बॉलमध्ये 32 धावेचं लक्ष. 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी पाहतोय आपण 32 धावा. स्ट्राईक वरती खेळतो म्हणजे प्रदीप. राहुल नॉन स्ट्राईक वरती खेळतोय. गोलंदाजीसाठी मैदानामध्ये आलेला आहे तो म्हणजे उमेश. बत्तीस धावा 2 षटक 1 विकेट. पुढील चेंडू 18. धावसंख्या पुन्हा एकदा 32. 12 बॉल मध्ये 32 आलेले आहेत. आता 18 बॉल मध्ये 32 करायचे. खोल टप्प्याचा चेंडू यावेळेस स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये खेळून काढलाय चेंडू. नो मॅन स्टाईल मध्ये पहिला टप्पा, दुसरा टप्पा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. सलग 3 चौकारासाठी पारितोषिक आहे मुन्ना इनामदार यांचं. सलग 3 षटकारासाठी पारितोषिक आहे 1100 रुपये नगरसेवक लखनदादा चौगुले मित्र परिवार यांचं. आणि 3 षटकाराचं जे अजून एक पारितोषिक आहे सुनील पाटील साहेबांचं तेही. आणि हनुमंत राजे भावी सरपंच यांचंही पारितोषिक 3 षटकाराचं 500 रुपये. पारितोषिक जवळजवळ मला 2-2.5 हजार रुपये झालेले आहेत. जमा झाले की मी इकडं पाठीमागनं गुल होतो. खटॅक ये जे बरोबर का लक्ष नाही येजीचं. वा यावेळेस चांगली गोलंदाजी. प्रति पाहिलं गेलं तर 1-1 चेंडूवरती हल्ला चढवला जातोय. आता बॉल राहिलेत मैदानामध्ये 16 आणि 31 धावेची आवश्यकता आहे. 16 चेंडूमध्ये तांदुळवाडी संघाला जिंकण्यासाठी 16 बॉलमध्ये 31 धावा. आव्हान
थोडस अवघड आहे. 11-63 आलं पाहिजे. 11-63 म्हणजे 12चं रन रेट जरी मैदानातून आलं तरी प्रति षटकाला काय हरकत नाही. पुढील चेंडू नो बॉल दिलेला आहे पंचांनी का वाईट वाईट केलाय का वाईट सर चारी बाजूने दिला जातो बरं का. क्रिकेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नो बॉल चारही बाजूने दिला जातो पण इथं वाईट दिलेला आहे पंचांनी. क्रिकेटचे नियम एवढे आगळे वेगळे आहेत ना. चारी बाजूने त्याला काउंट केलं जातं पण आपल्याकडे एलिमेटर मशीन नाहीये त्याच्यामुळे एलिमेटर करता येत नाही. जाऊया मैदानाकडे. 16 बॉल 30. वा यावेळेस भिरकावलाय. षटकाराचं पारितोषिक मैदानात आलेलं आहे. सिक्सर पॉवरफुल. यावेळेस येतोय दमदार युवा सम्राट चषकातला हा दावेदार षटकार. आणि आता जर अजून 2 षटकार तुम्ही मारताल तर तथा सन्माननीय सुनील पाटील साहेबांच्याकडून 500 रुपये, नगरसेवक लखनदादा चौगुले मित्र परिवार यांच्याकडून 1100 रुपये, रणजित जाधव साहेबांचं 3 चौकाराचं 500 रुपये मैदानात आलेले आहेत. चौकार गेला की 500 रुपये. सरपंच आलेत म्हणल्यानंतर पितांबर कुठे आहे? नवनाथ कदम यांच्याकडून 2000 रुपये. षटकार का चौकार? षटकारासाठी 3 षटकारासाठी नवनाथ कदम यांच्याकडून 2000 रुपये. सरपंच साहेब आलेले आहेत. सरपंच साहेब होणं म्हणजे काही सोपं नाही बरं का सर. लोकप्रतिनिधी, लोकांच्या मनामध्ये कामाचं वलय निर्माण करावं लागतं. प्रतिष्ठित नागरिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आता भावी सरपंच म्हणून आमचे राजे पण अपेक्षा करत आहेत आणि ती अपेक्षा पूर्ण व्हावीत अशी मी देवाचरणी प्रार्थना करतो. आणि सनी सरांना माझी विनंती आहे. सनी सर आपण थोडस सुनील पाटील साहेबांनी नक्की त्यांच्या यशामध्ये यश मिळवण्याचं काम करावं अशी विनंती असेल. काय लागतं सर? मित्रांनी साथ दिली, एखादा मित्र शाबासकीची थाप पाठीवरती देणारा असला का नाही. तुम्ही काम करत राहा, तुमच्या कामाला पावती मिळत राहील. 13 चेंडू 22. काम आणि नाव. तुमचं काम तसं असेल, तुमचं नाव अचानक करायची गरज लागत नाही, ते आपोआप होत असतं. वा यावेळेस क्लीन बोल्ड. नो बॉल असेल. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. नो बॉल. विकेट नाही बरं का साहेब. नो बॉल. आणि यावेळेस जर बघितलं गेलं तर आमचे पंच माझ्याकडे प्रति चेंडूचा आढावा देत आहेत. तर आता 13 चेंडू आणि 20 धावेची आवश्यकता असेल. काय मॅच मैदानामध्ये आली जबरदस्त. प्रति षटकाला जर 10 धावा आल्या, अजून मला वाटतं 9-23 रन रेट आहे. पण 10 जरी आल्या मैदानातून बाहेर तरी सुद्धा सामना सहजासहजी तांदूळवाडी संघाकडे येऊ शकतो. पर पिलीव संघ जो असा आहे तो सहजासहजी सामना सोडणार नाही. जो गोलंदाज मैदानामध्ये पाहतोय का उमेश, आपण तो अष्टपैलू खेळाडू आहे महाराष्ट्र टेनिस बॉलला. या चेंडूवरती बॅटची आतली कडा आणि नक्कीच पंचांच्या निकालामध्ये चेंडू सरळ सरळ बॅक टू द पेव्हिलियन. फलंदाज मैदानाच्या बाहेर चाललेला आहे. यावेळेस उमेशला सफलता मिळते आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेले जवळजवळ मला वाटतं 44. 12 चेंडू 20. 12 चेंडू 20. हा बॉल फ्रीटचा होता सर. पंच मैदानामध्ये काउंट करा ना तुम्ही. चला 12 बॉल 20 धावेचं लक्ष. टीम मीटिंग करू नका सर. 12 बॉल 20. पंचांना पाणी पाठवा मैदानामध्ये बाटली भरून. पितांबर सर थोडस आणि चर्चा चालू आहे मान्यवरांची थोडीशी. आज पॅन्डॉल मध्ये सगळे आमचे मित्र परिवार मॅचला भेट देण्यासाठी आलेले आहेत, मैदानाला भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि चर्चा चालू आहे त्यांची. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ हरेल हे सर नक्कीच होत असतं क्रिकेटमध्ये. आणि नक्कीच तुम्ही असणं गरजेचं आहे कारण तुमच्या समोर झालेलं, कारण आपल्या कमिटीनं, आपल्या युवा पिढीनं किंवा आपल्या गावातल्या खेळाडूंनी मैदानामध्ये काय घडवलेलं आहे, काय करत आहेत याची पावती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमचे मित्र मुन्ना इनामदार भावी मेंबर यांच्याकडून मात्र पारितोषिक चालूच आहे. तसेच आमचे अशोक साहेब यांच्याकडून चालूच आहे, नगरसेवक चौगुले साहेब यांच्याकडून चालूच आहे. पण पारितोषिक मैदानात खर्च होईना साहेब. काय म्हणतात ना,
नकटीच्या लग्नाला 12 विघ्न, एखादा बॉल मध्ये पडतोय खाट करणं. प्रत्येक नो बॉलला फ्री हिट आहे साहेब. सर टीम मीटिंग करू नका, अन्यथा पेनल्टी घोषित केली जाईल. उमेश, पिलीव संघाचे खेळाडू. आणि यातला विनर युवा सम्राट संघाबरोबर लढत देणार आहे. जाकीरने मगा प्रेक्षकांना थोडं नाराज केलं आहे. आता जाकीरला मैदानात चमकावं लागणार आहे. जाकीर सर, तुमचं बाहेरच्या क्षेत्रामध्ये नाव चमकतंय, पण आता क्रिकेटमध्ये चमकवायची वेळ. चला चला बॉलर. 44 धावा, 12 बॉल 20. काउंट होतोय का बॉल? पिलीव आणि तांदूळवाडी या दोन्ही संघात चाललेला सामना. 12 चेंडू 20. शेवटच्या घातक क्षणामध्ये, घातक क्षणाला चाललेला हा सामना. सूरज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी उतरलेला आहे. हा चेंडू सरळ जातो लॉंग ऑफला, साइड स्क्रीनच्या दिशेने. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. पॉवरफुल, सक्सेसफुल 32 गोल. 3 चौकाराचं पारितोषिक मुन्ना इनामदार यांच्याकडून आहे. 1 चौकार मैदानाच्या आत आलेला आहे. 11 चेंडू मध्ये 16 धावेची आवश्यकता. यानंतरचं नाणेफेक सन्माननीय सुनीलजी पाटील साहेब यांच्या सन्माननीय रणजित जाधव सरपंच साहेब यांच्या, सुनील पाटील यांच्या शुभ हस्ते यानंतरचं नाणेफेक होईल. सामना यातला जो विनर असेल तो भाळवणीच्या संघाबरोबर लढणार आहे. एसके स्टार म्युझिकचे सर्वे सर्वा कुलदीप सर त्यांचं इथं आगमन होतं. यावेळी चेंडू मैदानाला गुदगुल्या करत लॉंग ऑफला निघालेला आहे. दरम्यान चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक तिथं दुसरी धाव मैदानामध्ये. फेकी चांगली आहे, पण टायमिंग मात्र काउंट होत नाहीये. यावेळेस 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे जवळजवळ मला वाटतं 50 धावेवरती. जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 14 धावेची आवश्यकता असेल. भाळवणी गावला हे एक वरदान आहे. एसके स्टार म्युझिकचे कंपनी जी आहे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नावाजलेली गाजलेली वसीम इनामदार यांच्या इथं आगमन होतं. मी कमिटीकडून त्यांचं स्वागत करतो. चांगला चेंडू, दरम्यान चेंडू जातोय सरळ पंचाच्या निकालामध्ये आणि चौकार. नो बॉल. आजचा 5चा बंडल मैदानात बाहेर येतोय. प्रत्येक बॉलला फ्री असेल. 10 चेंडू आणि 9 धावा. वाईट बॉल. फ्रीट कंटिन्यू असेल. तांदूळवाडी संघाला वाह, यावेळेस वापसी करत आहे गोलंदाज. काय गोल्डन चेंडू टाकलाय, काटा किर. वाईट बॉल. पुन्हा एकदा पंचाने निकाल दिला. दोन्ही हात समांतर. धावा आल्यात अवांतर. कॉमेंट्री करायच्या अगोदर सांगितलं की बॉल काय भारी पडलाय, आउट स्विंग. परत पंचांनी त्यामध्ये त्यांच्या नजरेत अडकला चेंडू. आता 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावेची आवश्यकता. सामना औपचारिकता थोडीशी कमी झालेली आहे मैदानामध्ये. तांदूळवाडी संघाकडे थोडा झुकला जातो सामना. चेंडूवरती बॅट, तगडा स्ट्रोक, शॉर्ट पॉइंट. क्षेत्ररक्षक मात्र तिथे आहे पुढे. धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा थोडीशी हालचाल होते. 9 चेंडू मध्ये 6 धावेची आवश्यकता असेल. आता सर धावसंख्या कमी, पारितोषिक आमची मैदानामध्ये आहेत भरपूर. 2-3 हजार रुपये, जवळजवळ 2-4 हजार रुपये तरी सहजासहजी खेळाडूंसाठी आम्ही लावलेले आहेत. प्रत्येक पारितोषिक सगळे आमच्या जवळ जमा आहेत.
तर सन्माननीय सुनीलजी पाटील साहेब यांच्याकडून षटकार मारून जर सामना जिंकला तर रोख 1001 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. षटकार मारून ह्या चेंडूवरती बरं का आत्ता 8 बॉल 5. एक हो 1000 रुपयाचं बक्षीस मैदानामध्येच अडकलेलं आहे. पुन्हा एकदा एका षटकाराला 1000 रुपये. मित्रांनो गंगा वाहती तोपर्यंत तुम्ही आंघोळ करून घ्या. बक्षीस दाते इथं बसलेले सगळे. पर तरी सुद्धा कंटिन्यू असेल बरं का बॉस. 7 बॉल 4. षटकार मारून जर सामना जिंकला तर सुनील पाटील साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक तुमच्या खात्यावर व तुमच्या जवळ समोर हातात सन्मानाने दिलं जाईल. आता कसं बक्षीस लावायचं अजून मला सांगा. खेळाडूंपर्यंत कसं पोहोचायचं. षटक संपलंय. 6 चेंडू 4. बक्षीस आम्ही प्रयत्न खूप मोठा केलेला आहे. खेळाडूंपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण बक्षीस प्रति चेंडूला मैदानामध्येच धिंगाणा घालते. 6 चेंडू आणि 4 धावा तांदुळवाडी संघाला जिंकण्यासाठी. जरा उरकत घ्या. या सामन्यासाठी उशीर होतोय सर. गुडलँड जबरदस्त काटाकीर चेंडू. सटीक गोलंदाजीचं चित्र मैदानामध्ये. 5 चेंडू आणि 4. सामन्यामध्ये आता रोमांचक स्थिती मैदानामध्ये. गोलंदाज तितका ताकदवार आहे उमेश आणि राहुल तोही तितका टेक्निकली आहे. वा पॉवरफुल 32 गुल. बऱ्याच वेळानंतर आता षटकार मारलाय तुम्ही. 1000 रुपयाचं पारितोषिक लगेच घेऊन जायचं आहे. तेजस भाई